हे सगळंच पाहण्यासाठी मी हे आज लाईव्ह केलं. आणि तुम्ही मला एक्सपेक्ट नव्हतं की बा आज म्हणजे कुणीतरी येईल लाईव्ह पाहायसाठी असं वाटतच नव्हतं. बट 12 लोक दिसत आहे. धन्यवाद तुमचं. आणि सगळीकडे पाऊस पडत आहे. तर पावसामध्ये जसं मागंही बोललं होतं की बा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यात ज्या नदी नाले गावं भरून जात आहेत. हा वनकर नमस्कार नमस्कार भाऊ. शेतकरी नाही बोललं की बा आता मी नाही येत, कारण आता पाऊस लागला तर पाऊस लागले तर तुम्ही नाही आले, तर मी एकटंच गेलो नर्सरीला, रोपं पाहिलं ना. आता मी काही येत नाही, तर एकतर उद्या जाऊ सायंकाळपर्यंत, नाहीतर मग सोमवारला पाहू असं त्यांनी बोलले. आता बोलले की बा मी डोंगर खर्ड्याला जातोय, तर मग आता तुम्हाला भेटू शकत नाही मी, आता मी चाललोय, तर त्याच्यामुळे आता नका. आणि पाऊस चालू आहे बऱ्यापैकी. आपला रस्त्याचा जो नर्सरीचा रस्ता काल टाकले होते, ज्याच्यात दगड टाकले, वरतून माती टाकले, ते सगळा रस्ता म्हणजे जवळपास वाहून गेला. म्हणजे टाकलेली सगळी मेहनत गेली पाण्यात. तर मी आता आल्यानंतर काहीच नाही केलो असं नाही केलो. आल्यानंतर फावडा पकडलो आणि ते पार टाकलो. आता पाणी जे आहे ते वरच्या मार्गानं निघून जाते. ऐकणारे सगळे गेले का मला? आता काय उपयोग, कुणाला सांगायचं नाही का? तर ते माती टाकलो मी आता. ठीक आहे वनकर, ऐकायला आलं का? जरा सांगा मित्रांनो. तुम्ही इकडचे जवळपासचे कुठचे असाल, म्हणजे यवतमाळ इकडचं पलीकडचं राडेगाव तालुका, तर आम्ही इकडं फळबाग लागवड करतो. आम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही कॉल करू शकता 7066921066. ठीक आहे, या क्रमांकावरती. हां हो, गणेश सोबत बघतात. वा वा वा, छान. गणेश भाऊ असा आहे, मग आपण यूट्यूबवर करतो लाईव्ह, पाहत राहतो. चलो टाइमपास नाही आहे हा बेसिकली, हा आहे मनोरंजन. ठीक आहे, हा मनोरंजन आहे. तुम्ही या, मी तुमची वाट पाहत आहे. म्हणजे ह्या लाईव्हमधून तुम्हाला माहीत झालं मी काय करतो, आहे की नाही? हा बघताय मी ओला झालो आता, सट्टाक पट्टाक ओला झालो. शर्ट जरा आता काढून करायचं होतं, तर पुन्हा शर्ट लावलो, तर आता ही ओलीच शर्ट आहे. हो गडुळाचं पाणी कशाला डवळलं नागाच्या पिण्याला. मी काय विचार नाही करत भाऊ, मी काय विचार करू? फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश, रान जागे झाले सारे, पाये वाटा जाग्या कसं लॅक ऑफ नेटवर्क